नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल आणि तुमच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न आलाच असेल की यार कॉलेज करताना थोडे पैसे कमवता आले असते तर बरं झालं असतं. कधी स्वतःचं मोबाईल रिचार्ज, पेट्रोल, कपडे, आउटिंग, फीज किंवा घरचा थोडाफार भार जरी कमी करायला भेटलं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आजच्या काळात फक्त नोकरी मिळाल्यावरच पैसे कमवता येणार असं नाही. जर तुमच्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे आणि शिकायची तयारी आहे तर तुम्ही कॉलेज करताना देखील पार्ट टाइम ऑनलाईन किंवा स्किल बेस्ड पद्धतीने पैसे कमवू शकता. कॉलेज स्टुडंटसाठी टॉप 10 बेस्ट इन्कम सोर्स कुठले कुठले आहेत ते आपण बघूया, जेणेकरून तुम्ही दर महिन्याला 5,000 पासून ते 10,000 जवळपास 20,000 किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही कमवू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ एका रात्रीत करोडपती बना असा टिप नाही. मी तुम्हाला रिअल, प्रॅक्टिकल, जेन्युइन आणि आजच्या मार्केटमध्ये चालणारे इन्कम सोर्स सांगणार आहे. काही सोर्सेसमध्ये स्किल्स लागेल, काहींमध्ये कन्सिस्टन्सी लागेल तर काहींमध्ये फक्त स्मार्ट एक्झिक्युशन लागेल. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण शेवटच्या इन्कम सोर्समध्ये मी अशी गोष्ट सांगणार आहे ज्या आजच्या कॉलेज स्टुडंटसाठी खूप पॉवरफुल ठरणार आहे. सो मी आहे सचिन आणि तुम्हाला डिजिटल मार्केटिंग आणि ऑनलाईन अर्निंग, फ्रीलान्सिंग, AI टूल्स, बिझनेस ग्रोथ अशा विषयाबद्दल प्रॅक्टिकल माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. कॉलेज करताना पैसे कसे कमवायचे? टॉप 10 ऑनलाईन इन्कम सोर्सेस. सगळ्यात पहिला आणि माझ्या मते सर्वात प्रॅक्टिकल इन्कम सोर्स म्हणजे फ्रीलान्सिंग. आता एक्झॅक्टली फ्रीलान्सिंग म्हणजे काय? जसं की ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, कॅनव्हा डिझायनिंग, सोशल मीडिया पोस्ट डिझाईन्स, कॉन्टेंट रायटिंग, वेबसाईट डिझायनिंग किंवा डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग अशा टाईपचे काही वर्किंग तुम्हाला येत असतील तर त्याला फ्रीलान्सिंग बोललं जातं. बिकॉज हे घरी बसून सुद्धा काम केलं जातं. तर तुम्ही ही स्किल इतर लोकांना सर्व्हिस म्हणून देऊ शकता, त्यासाठी पैसे चार्ज करू शकता. उदाहरणार्थ समजा तुम्ही कॅनव्हावर चांगले पोस्टर बनवता तर तुम्ही लोकल शॉपसाठी तुम्ही कनेक्ट करू शकता. कोचिंग क्लासेससाठी त्यांना तुम्ही डिझाईन बनवून देऊ शकता. बुटिक्स आहेत, कॅफेस आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही टॅप करू शकता, जेणेकरून काय की त्यांना काय ग्राफिक डिझाईन लागणारच आहे. त्यातल्या त्यात रिअल एस्टेट एजंट आले, स्मॉल बिझनेसेस आले, यांच्यासाठी सोशल मीडिया पोस्ट तुम्ही बनवून देऊ शकता. जवळपास एका पोस्टचे तुम्ही 200 ते 500 रुपये कमवू शकता आणि एका महिन्याचे जवळपास 10 ते 15 पोस्ट जरी तुम्ही बनवून दिला तर दर महिन्याचे 3 ते 8,000 रुपये सहजपणे कमवू शकता. आता तुम्ही म्हणाल की सर क्लायंट कुठून घेतलं पाहिजे? सिंपल आहे, इंस्टाग्रामवर DM करा, व्हॉट्सअप स्टेटस ठेवा, फेसबुक ग्रुपमध्ये जॉईन व्हा. इव्हन त्यात व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, त्यामध्ये पण तुम्ही जॉईन करू शकता आणि त्यामध्ये तुमच्या सर्व्हिसेस बद्दल तुम्ही सांगू शकता. काय लागेल? सिंपल आहे, एक स्किल लागेल, बेसिक पोर्टफोलिओ तुम्ही बनवा, कन्सिस्टन्सी त्यावर काम करावं लागेल, कॉन्फिडन्स टू अप्रोच क्लायंट्स, कुठे ना कुठे थोडंफार कॉन्फिडन्स लागतं. जेव्हा तुम्ही स्वतः काम करता तेव्हा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक. कमाई किती होऊ शकते? सुरुवातीला 3,000 पासून ते 10,000 पर्यंत पर मंथ तुम्ही कमवू शकता. स्किल सेट जर चांगली असेल तर 20,000 सुद्धा शक्य आहे. सेकंड आहे, दॅट इज सोशल मीडिया मार्केटिंग. सोशल मीडिया मॅनेजमेंट आज जवळजवळ प्रत्येक बिझनेसला इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, गुगल प्रोफाईल मॅनेज करायला कोणीतरी पाहिजेच असतं. बऱ्याच बिझनेस ओनरकडे वेळ नसतो, आयडिया नसतं आणि कन्सिस्टन्सी नसते. तुम्ही त्यांच्यासाठी हे काम करू शकता. इंस्टाग्राम पेज हँडल्स करणं, कॅप्शन लिहिणं, पोस्ट शेड्यूल करणं, रील्स अपलोड करणे, जेणेकरून सगळ्या कमेंट्सला रिप्लाय सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि त्यांना नवीन नवीन कॉन्टेंट आयडिया सुद्धा देऊ शकता. कोणासाठी करू शकता? नंबर 1 दॅट इज कॅफेज आहेत, जिम्स आहेत, सलून्स आहेत, फॅशन स्टोर्स आहेत, सेम क्लासेस सुद्धा तुम्ही टॅप करू शकता. डॉक्टर्स, क्लिनिक, रिअल एस्टेट ब्रोकर्स आणि लोकल ब्रँड सुद्धा यामध्ये सामील होतो. एका क्लायंटकडून किती चार्जेस करू शकता? जर तुम्ही बिगनर असाल तर 4,000 ते 8,000 पर मंथ तुम्ही चार्ज करू शकता. 2 क्लायंट मिळाले तर जवळपास 10,000 शक्य आहे. काय लागेल? सिंपल आहे, इंस्टाग्राम मधलं नॉलेज तुम्हाला लागेल, कॅनव्हाचे काही बेसिक्स तुम्हाला येणं गरजेचं आहे, कंटेंट आयडिया जनरेशन लागेल, कुठल्या दिवशी कुठल्या डेला कशा पद्धतीने पोस्ट व्हायला पाहिजे, कन्सिस्टन्सी काम करावं लागेल. जर तुम्ही स्टुडंट असाल आणि मोबाईलवर जास्त वेळ इंस्टाग्राम वापरत असाल तर हा फक्त स्क्रोलिंग करण्यापेक्षा सोशल मीडिया मॅनेजमेंट करून तुम्ही पैसे कमवू शकता. नेक्स्ट, कंटेंट रायटिंग अँड कॉपी रायटिंग. कंटेंट रायटिंग किंवा कॉपी रायटिंग जर तुम्हाला लिहायला आवडत असेल तर कॅप्शन, स्क्रिप्ट, ब्लॉग्स, कॉपी, प्रोडक्ट डिस्क्रिप्शन, यूट्यूब डिस्क्रिप्शन, ईमेल्स वगैरे लिहिता येत असतील तर हा खूप चांगला सोर्स आहे. तुम्ही काय लिहू शकता? फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम कॅप्शन झाले, ब्लॉग्स आर्टिकल्स झाले, वेबसाईट कंटेंटसाठी ॲड कॉपी तुम्ही क्रिएट करू शकता, यूट्यूबसाठी स्क्रिप्ट लिहून देऊ शकता, प्रोडक्ट डिस्क्रिप्शन झालं, ईमेल मार्केटिंग कंटेंट झालं आणि त्यातल्या त्यात जो लेटेस्ट आहे दॅट इज व्हॉट्सअप प्रमोशनल मेसेज सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता. भलेही आज AI टूल्स आलेत पण कंटेंट रायटरची गरज संपलेली नाही. कारण क्लायंटला फक्त वर्ड्स नको असतात, त्याला बिझनेसचा पर्पज समजणारा कंटेंट हवा असतो. सो कमाई किती होऊ शकते? एका आर्टिकलला जवळपास 500 ते 2,000 तुम्ही चार्ज करू शकता. कॅप्शनसाठी 1,500 ते 5,000 पर्यंत पण तुम्ही चार्ज करू शकता. स्क्रिप्ट रायटिंग, ज्यांचं युट्यूब चॅनल वगैरे आहे त्यांच्यासाठी तुम्ही 1,000 ते 5,000 पर स्क्रिप्ट पण तुम्ही चार्ज करू शकता. दॅट इज बेस्ड ऑन टॉपिक आणि बेस्ड ऑन सब्जेक्ट आहे. कुठे सुरू करा? स्मॉल बिझनेसला तुम्ही भेटू शकता, एजन्सीजला तुम्ही टॅप करू शकता, कोचेस, कन्सल्टंट, युट्यूबर्सवाल्यांना तुम्ही टॅप करू शकता बिकॉज त्यांना हे लागतं. ब्लॉगर्स आहेत. जर तुमचं कम्युनिकेशन चांगलं असेल तर हा इन्कम सोर्स नक्की ट्राय करा. नेक्स्ट, दॅट इज व्हिडिओ एडिटिंग किंवा रील एडिटिंग सुद्धा बोलता येईल. आजच्या काळात एक स्किल सर्वात जास्त डिमांडमध्ये आहे, ते म्हणजे व्हिडिओ एडिटिंग.
आज प्रत्येक क्रिएटर, कोच, बिझनेसेस, अकॅडमी, रिअल इस्टेट ब्रँड, फॅशन पेज, कॅफे सगळ्यांना रील हवे आहेत. पण प्रत्येकाला एडिटिंग येत नाही आणि एडिटिंगला थोडा वेळ लागतोच का. जर तुम्ही कॅपकट, VN, प्रीमियर प्रो, फिल्मोरा, इनशॉट यापैकी कुठल्याही टूलवर जर बेसिक एडिटिंग शिकली तर तुम्ही लगेच कमाई सुरू करू शकता. तुम्ही काय करू शकता? नंबर 1, इंस्टाग्रामवर रील एडिट करा, यूट्यूबसाठी शॉर्ट एडिट करा, सबटायटल ॲड करा, ट्रान्झिशन तुम्ही ॲड करू शकता, हुक्स आणि कॅप्शन सुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता. पॉडकास्टचे क्लिप्स तुम्ही एडिट करून प्रोव्हाइड करू देऊ शकता क्लायंटसाठी. एका रील एडिटिंगला जवळपास ₹500 पासून ते ₹2000 सुद्धा तुम्ही चार्ज करू शकता बिकॉज यू आर अ बिगिनर. महिन्याला जवळपास 20 रील जरी झाले जवळपास 6000 पासून ते 20,000 प्लस तुमचा इन्कम होऊ शकतो. हा सोर्स का पॉवरफुल आहे? कारण शॉर्ट फॉर्म कंटेंटचा जमाना आहे. बिझनेसेसना रोज कंटेंट हवा असतो म्हणून एडिटर्सची डिमांड पुढे वाढणार आहे. नेक्स्ट आहे ग्राफिक डिझायनिंग अँड कॅनव्हा डिझायनर सुद्धा म्हणता येईल. ग्राफिक डिझायनिंग, कॅनव्हा डिझायनिंग जर तुम्हाला पोस्टर्स, बॅनर्स आणि क्रिएटिव्ह इंस्टाग्राम पोस्ट, थंबनेल, इन्व्हिटेशन्स, डिझाईन, प्रेझेंटेशन आणि डिझाईन बनवता येत असतील तर तुम्ही यावर छान इन्कम सुद्धा बिल्ड करू शकता बिकॉज या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये ग्राफिक्सचा तेवढाच इम्पॉर्टंट रोल प्ले होतो. काय बनवू शकता? सिम्पल आहे. इंस्टाग्राम पोस्ट, फेस्टिव्ह पोस्ट तुम्ही बनवू शकता किंवा एखादा पॉलिटिकल पोस्टसाठी पण तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. यूट्यूब थंबनेल तुम्ही बनवू शकता, ॲड क्रिएटिव्ह कॉपीज, बिझनेस व्हिजिटिंग कार्ड्स अँड डिझाईन्स, ब्राउशर्स, फ्लायर्स असे बरेचसे काही ऑप्शन्स आहेत. इव्हन काय व्हॉट्सअप क्रिएटिव्ह सुद्धा तुम्ही बनवू शकता. कोणाला सेल कराल? कोचिंग अँड क्लासेसला तुम्ही टॅप करू शकता. लोकल शॉप झाले, सेम केस बुटीक झाले, सलून झाले, रिअल इस्टेट एजंट झाला आणि हा ग्राफिकल एवढा मोठा टॅप आहे ना, ईच अँड एव्हरी बिझनेसवाल्याला तुम्ही हे सेल करू शकता. कमाई घेतील. थंबनेलला ₹200 ते ₹1000 तुम्ही चार्ज करू शकता. पोस्टरला 300 पासून ते 1500 तुम्ही चार्ज करू शकता. जवळपास मंथली पॅकेज जर सांगायचं गेलं तर 3000 पासून ते 10,000 प्लस यामध्ये इन्कम होऊ शकतं. जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल आणि मोबाईलवर डिझाईन करायला आवडत असेल तर कॅनव्हा हा तुमच्यासाठी कमाईचा खूप चांगला सोर्स आणि यासाठी अजून डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही आय बटनमध्ये चेक करू शकता. नेक्स्ट आहे दॅट इज अफिलिएट मार्केटिंग. अफिलिएट मार्केटिंग म्हणजे दुसऱ्यांच्या कंपनीचे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेसला प्रमोट करणं आणि तुमच्या लिंकमधून जर काय सेल झालं तर तुम्हाला ते कमिशन मिळतं. जर अमेझॉन, फ्लिपकार्टवर होस्टिंगचे टूल्स, सॉफ्टवेअर टूल्स, कोर्सेस, ॲप, बुक्स, गॅजेट्स यांचे अफिलिएट लिंक तुम्ही शेअर करू शकता. जैसे कि एखादा यूट्यूबमध्ये खाली बोललं जातं, अगर आपको प्रोडक्ट चाहिए तो नीचे डिस्क्रिप्शन में लिंक दिया गया है, वहाँ से अगर बाय करोगे तो आपको अच्छा कूपन या अच्छा डिस्काउंट आपको मिल जाएगा. जर कोणी तिथून जर बाय केलं तर त्या यूट्यूबवाल्याला कमिशन भेटतं. कुठे टॅप करू शकता? यूट्यूब चॅनलवाल्यांना टॅप करा. टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. व्हॉट्सअप नेटवर्कमध्ये तिकीट तुम्ही त्यांना भेटू शकता. निश ऑडियन्सला तुम्ही टॅप करा. ह्यासाठी थोडंफार क्राऊड लागेल तुम्हाला, जेणेकरून तुम्ही जर लिंक शेअर केलात लगेच लोक तिथून बाय केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल बेस्ट बजेट लॅपटॉप फॉर स्टुडंट असा व्हिडिओ मी बनवला आणि डिस्क्रिप्शनमध्ये ॲफिलिएट लिंक मी दिली आणि त्या लिंकमधून सेल झाली की तुम्हाला कमिशन मिळतं. आणि इम्पॉर्टंट म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये सुरुवातीला पेशन्स खूप लागतो, ऑडियन्स बिल्ड करावे लागते, ट्रस्ट बिल्ड करावं लागतं आणि एकदा कंटेंट चालू लागला की पॅसिव्ह इन्कम यायला स्टार्ट होतो बिकॉज लिंक सेमच असणार आहे, लोक प्रोडक्ट बाय करतच जातील. आणि शक्यतो माझं सजेशन आहे की ट्रस्टेड वेबसाईटमधून तुम्ही ॲफिलिएट पार्टनर बनू शकता लाईक फ्लिपकार्ट आणि अमेझॉन. पण निश, ऑडियन्स अँड कन्सिस्टन्सी असेल तर जवळपास 5000 ते 10,000 आणि 20,000 प्लस सुद्धा शक्य आहे. नेक्स्ट आहे दॅट इज युट्यूब चॅनल अँड कॉन्टेंट क्रिएशन. आज युट्यूब हा फक्त एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म नाही तर तो इन्कम सोर्स बनलेला आहे. पर्सनल ब्रँड आहे, ऑथेंटिसिटी आहे, बिझनेस फनल यामध्ये तयार करता येतं. जर तुम्हाला एखाद्या टॉपिकवर बोलता येत असेल तर तुम्ही नक्की बोलू शकता. फॉर एक्झाम्पल स्टुडंट्स लाईफ झालं, नोट झाले, एज्युकेशन रिलेटेड झालं, डिजिटल मार्केटिंग जसं की मी बोलतोय आज त्याच्या रिलेटेड टॉपिक्स झाले, फायनान्सबद्दल तुम्ही बोलू शकता, टेकबद्दल बोलू शकता, गॅजेट्स वगैरे जे पण नवीन नवीन मोबाईल लॉन्चेस होतात त्याबद्दल तुम्ही बोलू शकता. मराठीमध्ये ब्लॉगिंग तुम्ही स्टार्ट करू शकता. AI टूल्सबद्दल तुम्ही बोलू शकता. कमाई कुठून होऊ शकते? यूट्यूब ॲडसेन्स, ब्रँड कोलॅबरेशन, ॲफिलिएट इन्कम पासून तुमची कमाई होते. पेड प्रमोशनसाठी सुद्धा तुम्हाला काय ब्रँड्स कोलॅबसाठी पाठवतात आणि स्वतःचे काय सर्व्हिसेस, स्वतःचे काय कोर्सेस किंवा स्वतःचे काय प्रोडक्ट सुद्धा तुम्ही सेल करू शकता. बिकॉज तुम्ही पण पाहत असाल काय युट्यूबर्स काय करतात, एक सर्टन ऑडियन्स झाल्यानंतर स्वतःचं काय ना काय प्रोडक्ट लॉन्च करतात किंवा स्वतःचं काहीतरी सर्व्हिसेस किंवा एखादं ॲप्लिकेशन ते लॉन्च करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यूट्यूब हा ओव्हरनाईट देणारा सोर्स नाही, हा एक लॉंग टर्ममध्ये पॉवरफुल असेट बनू शकतो. जर आज तुम्ही स्टुडंट असताना चॅनल सुरू केलात तर जवळपास 1-2 वर्षाकडे तुमच्याकडे ऑडियन्स बनेल, ट्रस्ट बनेल, ब्रँड्स आणि इन्कम सुद्धा हळूहळू बिलवायला स्टार्ट होईल. नेक्स्ट, ऑनलाईन ट्युटरिंग आणि स्किल टीचिंग. ऑनलाईन टीचिंग जो आहे, जर एखाद्या सब्जेक्टमध्ये तुम्ही चांगले असाल, एखादी स्किल चांगली तुम्हाला येत असेल तर त्या इतरांना तुम्ही शिकून पैसे कमवू शकता. तुम्ही कसं शिकू शकता? नंबर 1 स्कूल सब्जेक्ट झाले, स्पोकन इंग्लिश झालं, बेसिक कॉम्प्युटर झालं, कॅनव्हा झालं, इंस्टाग्राम ग्रोथचे बेसिक तुम्ही सांगू शकता, व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल्स तुम्ही सांगू शकता. डिजिटल मार्केटिंग हा पण सब्जेक्ट आहे, त्यावर पण जो तुम्ही बोलू शकता. कोडिंग झालंय, टेक झालंय, फायनान्स झालं,
अशावर काय सब्जेक्टवर तुम्ही बिंदासपणे बोलू शकता. कसं सुरू कराल? सिंपल आहे. झूम किंवा गुगल मीटवर तुम्ही बॅचेस स्टार्ट करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप बनवा, रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्ही स्टार्ट करा. लोकल स्टुडंटला तुम्ही अट्रॅक्ट करू शकता, शेअर करू शकता. ज्युनियर स्टुडंट झाले आणि इंस्टाग्रामवर प्रमोशन सुद्धा करू शकता. कमाई फॉर एक्झाम्पल एक स्टुडंटकडनं तुम्ही ₹1000 जर चार्ज करत असाल तर 10 स्टुडंटची जवळपास चांगलाच साईड इन्कम बनू शकतो. जर तुम्ही शिकू शकत असाल तर हा एक खूप क्लीन अँड रिस्पेक्टेड इन्कम सोर्स आहे. नेक्स्ट आहे सेलिंग डिजिटल प्रोडक्ट्स. डिजिटल प्रोडक्ट विकणे. डिजिटल प्रोडक्ट म्हणजे अशी गोष्ट जी एकदा तयार तुम्ही केली ते पुन्हा पुन्हा विकता येतं. फॉर एक्झाम्पल नोटचे PDF, रिझ्यूम टेम्पलेट्स झाले, कॅनवा टेम्पलेट्स, ई बुक, इव्हन रेकॉर्डिंग कोर्सेस सुद्धा झाले आणि त्यातल्या त्यात AI टूल्समुळे प्रॉम्प्ट हॅक सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि विकू शकता. एक्सेल शीट्स हॅक झाले, सोशल मीडिया कॉन्टेंट कॅलेंडरचे टेम्पलेट्स तुम्ही विकू शकता. कॉलेज स्टुडंटसाठी हे कसं युजफुल आहे? समजा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे नोट्स बनवलेत किंवा कॅनवा टेम्पलेट्स तयार केलेत किंवा रिझ्यूम टेम्पलेट्स तुम्ही बनवलेत तर ते इतर स्टुडंटला किंवा बिगिनर्सला हा तुम्ही विकू शकता. फायदा काय? एकदा तयार करा आणि अनेक वेळा तुम्हाला विकता येईल. आणि हो, यासाठी काय स्किल सेट लागणारच आहे. डायरेक्टली तुम्ही यू कांट सेल इमिडिएटली. कुठे विकाल? सिंपल आहे. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही विकू शकता, फेसबुक ग्रुपमध्ये तुम्ही विकू शकता, इंस्टाग्राममध्ये प्रमोट करू शकता. गमरोड टॅब सारखे काय प्लॅटफॉर्म्स आहेत, गुगल ड्राईव्ह प्लस पेमेंट सिस्टीमवर तुम्ही विकू शकता. नसेल तर स्वतःचं ओन लँडिंग पेज तुम्ही बनवू शकता. हा सोर्स खूप छोटा वाटेल पण स्मार्ट स्टुडंटसाठी हा खूप स्केलेबल आहे. नेक्स्ट दॅट इज इंटर्नशिप अँड परफॉर्म बेस्ट वर्क. अनेक स्टुडंट असा विचार करतात की इंटर्नशिप म्हणजे फक्त एक्सपिरियन्स घेणं, पण खरं म्हणजे योग्य इंटर्नशिप तुम्हाला एक्सपिरियन्स प्लस स्किल्स प्लस इन्कम आणि फ्युचर जॉब ऑपॉर्च्युनिटी सगळं देऊ शकतो. कुठल्या इंटर्नशिपसाठी तुम्ही ट्राय करू शकता? नंबर 1 दॅट इज डिजिटल मार्केटिंग. सोशल मीडिया इंटर्न्स तुम्ही ट्राय करू शकता. सेल्स अँड बिझनेस एक्झिक्युटिव्ह किंवा सेल्स अँड बिझनेस डेव्हलपमेंटसाठी तुम्ही करू शकता. कॉन्टेंट रायटिंगसाठी इंटर्नशिपसाठी तुम्ही ट्राय करू शकता. व्हिडिओ एडिटिंग इंटर्नसाठी तुम्ही ट्राय करू शकता. SEO इंटर्नसाठी तुम्ही ट्राय करू शकता. मेटा ॲड्स, परफॉर्मन्स मार्केटिंग इंटर्न सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. याचा फायदा काय? सिंपल आहे. इंडस्ट्री एक्सपोजर तुम्हाला मिळतं, रिअल काम करायची संधी तुम्हाला भेटते, नेटवर्किंग वाढतं आणि जर तुम्ही नीट काम केला तर पुढे जाऊन फ्युचरमध्ये क्लायंट सुद्धा भेटू शकतात. कमाई किती होईल? जवळपास 3000 पासून ते 15000 पर मंथ इंटर्नशिपवर तुम्ही कमवू शकता. दॅट इज डिपेंड ऑन युअर स्किल सेट. काही ठिकाणी इन्सेंटिव्ह मॉडेल पण असतो आणि जर तुम्हाला कमाई प्लस एक्सपिरियन्स प्लस करिअर ग्रोथ या तिन्ही गोष्टी हव्या असतील तर पेड इंटर्नशिप हा बेस्ट स्टार्टिंग पॉईंट आहे. सुरुवातीला काय कमी भेटतं, बट डोंट फोकस ऑन मनी, फोकस ऑन युअर ॲक्च्युअल रिअल वर्क. सो नाउ लेट्स अंडरस्टँड कॉलेज स्टुडंट कोणता सोर्स निवडावा हा प्रश्न येतो. तुम्ही म्हणसाल हे सगळं ठीक आहे पण मी सुरुवात कुठून करू? माझा सिंपल फॉर्म्युला असा आहे. जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंगला तुम्ही प्रायोरिटी देऊ शकता. त्यात सोशल मीडिया सुद्धा तुम्ही ॲड करा. जर तुम्हाला लिहायला आवडत असेल तर कंटेंट रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग अँड कॉपी रायटिंगला तुम्ही फोकस करू शकता. जर तुम्हाला लोकांना बोलायला आवडत असेल तर सेल्स, इंटर्नशिप, सोशल मीडिया हँडलिंग किंवा ऑनलाईन क्लासेस सुद्धा तुम्ही स्टार्ट करू शकता. जर तुम्हाला लॉंग टर्म ब्रँड बिल्ड करायचा असेल तर तुम्ही युट्यूबवर ॲफिलिएट मार्केटिंग किंवा डिजिटल प्रोडक्ट सुद्धा तुम्ही सेल करू शकता. आणि जर तुम्हाला लगेच इन्कम सुरू करायचं असेल तर फ्रीलान्सिंग, रील एडिटिंग, कॅनवा डिझायनिंगवर तुम्ही फोकस करा. सोशल मीडिया मॅनेजमेंट तुम्ही करू शकता. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट, हे 10 सोर्सेस मी सांगितले पण त्यापैकी कोणताही सोर्स असा नाही की आज व्हिडिओ पाहिला आणि उद्या 50,000 तुम्हाला मिळेल. तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील. नंबर 1 स्किल शिकावे लागेल. फक्त मोटिवेशन पुरेसे नाहीये, तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू क्रिएट करता आली पाहिजे. नंबर 2 कन्सिस्टन्सी ठेवावं लागेल. 2 दिवस काम करून सोडून दिलं असं होणार नाही तर इन्कम स्टार्ट होणार अजिबात होणार नाही. नंबर 3 ॲक्शन घ्यावा लागेल. व्हिडिओ सेव्ह करून ठेवलात, नोट्स काढून ठेवलात पण काम सुरू केलंच नाही. असं केल्याने काही बदलणार नाही. यू हॅव टू टेक ॲक्शन. जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल आणि खरंच तुम्हाला इन्कम सुरू करायचं असेल तर पुढचे 30 दिवस असे काम करा. नंबर 1 स्किल निवडा. उदाहरणार्थ व्हिडिओ एडिटिंग, कॅनवा, कंटेंट रायटिंग, सोशल मीडिया. नंबर 2 15 ते 20 दिवस बेसिक शिका, यूट्यूब, फ्रीलान्सिंग, प्रॅक्टिकल करून. स्टेप नंबर 3 सॅम्पल वर्क्स तयार करा, पोर्टफोलिओ बनवा. नंबर 4 20+ लोकल बिझनेसेस क्रिएटर्सला DM करा. मी तुमच्यासाठी रील एडिट किंवा पोस्ट डिझाईन, कंटेंट रायटिंग करू शकतो अशा पद्धतीने. नंबर 5 सुरुवातीला कमी रेटला 1-2 क्लायंटला घ्या, एक्सपिरियन्स घ्या, टेस्टिमोनियल्स बिल्ड करा. नंबर 6 मग रेट वाढवा, सिस्टम बनवा आणि कन्सिस्टन्सी त्यावर काम करा. हा सिंपल रोडमॅप फॉलो केला तर कॉलेज करताना सुद्धा देखील तुम्ही आपलं ऑनलाईन इन्कम सुरू करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की या 10 इन्कम सोर्सेसमध्ये तुम्ही कुठून सुरुवात करणार आहात. तर ह्या चॅनलवर आम्ही अशाच प्रॅक्टिकल नॉलेज आम्ही शेअर करत असतो. सो डू सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.